करावी अनेकांना ह्या गोष्टी कळत नाही. मी एकदा ह्याला गेलो होतो कोयनेचं धरण बघायला. अशी भली मोठी लिफ्ट होती तिथे. एका लिफ्टमध्ये त्या काळात बांधलेली होती भली मोठी लिफ्ट. त्या भल्या मोठ्या लिफ्टमधनं मला खाली घेऊन चालले होते सगळे 250 फूट खाली, म्हणजे भिंतीच्या पलीकडे पाणी. आता काही जणांना इन्फॉर्मेशन द्यायची हौस असते. तिकडे काही इंजिनियर सगळे लोक होते. आम्ही खाली चाललोय, हळू चाललीये. बरं तिचा स्पीड इतका कमी, इतका हळू होता, त्या ह्याचा वेग इतका हळू होता त्या ह्याचा की मला वाटलं की आता परत जाता जाता दाढी वाढेल माझी, इतका स्पीड कमी होता. जाताना ते इंजिनियर अत्यंत उत्साहात मला सांगत होते, काय ना साहेब, इथे दिवसाला 100 भूकंप होतात. तर मी म्हटलं आपण वरती आल्यावरती सर्किट हाऊसवरती ह्याची चर्चा नाही का करू शकत. म्हटलं ही काही जागा आहे का खाली जाताना भूकंपाची चर्चा करायला. खाली 250 फूट खाली पोहोचलो. पोहोचल्यावरती तिथे अशी एक वाऱ्याची झुळूक आली. बाहेर पडल्यावरती काहीतरी आवाज आले. म्हटलं हे कसले आवाज हो? लिकेजेस. मला सांगा 250 फूट खाली भिंतीच्या पलीकडे कोयनेचं पाणी फुटलं असतं ना, ते आम्ही सांगलीला नळातनं बाहेर पडलो असतो माहितीये का. पेंग्विन्स मी पाहिलेत. ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, मूर्ख बनवतात. असाच कुठेतरी गेलो होतो मी त्या स्कॅन्डिनेव्हियामध्ये. ती ही कुठे ती काय तिला काय म्हणतात तिला, मरमेड कुठे असते ती? नाही हां, कुठेही जा, रेस्टॉरंटला गेला, हॉटेलला गेला, इकडे गेला तिकडे गेला, आपलं एक चित्र मरमेड. पत्नीला म्हटलं चला बघायला जाऊ. बघायला गेलो. मरमेड एवढीशी दगडावरचा काहीतरी पुतळा, कोण बघत नाही ढुंकून तिच्याकडे, पक्षीही पाहत नाहीत, येड्यासारखी. पण आपली गोष्ट, आपल्या देशातली गोष्ट कशा प्रकारे प्रमोट करावी आणि त्याच्यासाठी कशी बाहेरून माणसं आणावीत आणि त्यांचा खिसा कसा रिकामा करावा हे त्यांच्याकडनं शिकावं. आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पूर्वजांनी एवढ्या गोष्टी देऊन ठेवल्या आहेत, आमच्याकडे अजून काहीच सुचत नाही, आम्हाला काही वाटतच नाही. त्या ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरती गेलो, तिकडे आम्हाला सांगितलं की एका वेळेला असे लाईट बीट मारतात आणि आम्ही त्या सगळ्या पट्ट्यांवरती बसलो. त्याच्यात पाऊस सुरू झाला, त्याच्यात थंडी होती. काय येणार? पेंग्विन येणार. बसलोय. मग कोणतरी बोलला आले. समोर काळोख, त्यात मारलेला लाईट, त्यात पेंग्विन एवढेशे, त्यात कोणाला तरी कळलं आले म्हणून आम्ही बघायला लागलो. ते आले कुठे आले बऱ्यापैकी आले आणि गेले, खालून कुठून तरी गेले. मी म्हटलं आता काय करायचं, संपलं बोलले, झालं. मग एवढाच भाग होता. त्या लाटा तिथे थांबायच्या, तिथून ते चालत यायचे, इथून कुठून तरी आमच्या डेकच्या खालून निघून गेले. पण ते पाहण्यासाठी किती किंमत मोजावी, ते पाहण्यासाठी तुम्हाला किती आकर्षित करावं, ते तुम्ही पाहिलं नाही तर जगात अनेक अशा मोठ्या गोष्टीला तुम्ही मुकलात. अशा प्रकारचं आपल्या देशातल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करायचं आणि जगभरामधले प्रवासी, जगभरामधली लोक ही तुमच्याकडे देशाकडे अट्रॅक्ट करायची, न्यायची, त्याच्यावरती संपूर्ण सायकल त्या देशाची त्या गोष्टींवरती चालवायची, ही थट्टा नव्हे. हेच सगळे राजवाडे आणि अशा अनेक गोष्टी आज राजस्थानमध्ये ज्या प्रकारे तिकडे ठेवलेल्या आहेत, त्याची हॉटेलं केली आहे, ते बोलवतात, बघतात, सगळ्या गोष्टी करतात. आज महाराष्ट्रामध्ये महाराजांचे एवढे किल्ले आहेत. या किल्ल्यांवरती जायला, या किल्ल्यांवरती आमचे जाऊन घेऊन काय करणार? असंख्य लोक आहेत जे बघतात. कित्येक लोक काय, सुरेश, बदाम, गीता, हे आमच्या गडांवरचं चित्र. बरं तू कोण आहेस की येणाऱ्या जाणाऱ्यांनी वाचावं? हा कोण सुरेश? मी आता माझ्या पक्षामध्ये ती होर्डिंग बिल्डिंग सगळी बंद करून टाकायला सांगितली. ती वाढदिवसाची होर्डिंग. काय फरक पडतो याला? एका वर्षाने वाढला, उपयोग काय समाजाला? गॉगल बिगल घालून असतात माहिती ना, गॉगल घालून बंडू उभा आहे. कोण बंडू? त्याला लायकी काय करतोस तू आयुष्यामध्ये? विनाकारण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या.